कल्पना करा, तुम्ही एका भव्य जुन्या पोर्तुगीज वाड्यात प्रवेश करता. बाहेरून तो शांत, सुंदर आणि संपन्न दिसतो. पण त्या भिंतींमध्ये दडलेली आहेत अशी काही गुपितं, जी अनेक वर्ष उलटून गेली तरी शांत झालेली नाही. कारण काही घरं आपल्या माणसांना कधीच विसरत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत श्याम बेनेगल यांच्या सर्वात वेगळ्या आणि विचारप्रवर्तक चित्रपटांपैकी एक, त्रिकाल. ही कथा आहे गोव्यातील एका जुन्या पोर्तुगीज घराची. एक असं घर जिथे प्रत्येक खोलीत एक आठवण जपून बसली आहे आणि प्रत्येक आठवणीमागे दडलं आहे एक न सांगितलेलं सत्य. पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य केवळ त्याच्या कथेपुरतं मर्यादित नाही. संपूर्ण कथा एका निवेदकाच्या आठवणींतून उलगडते. त्यामुळे आपण जे पाहतोय ते खरंच घडलं होतं का, की ते फक्त आठवणींनी बदललेलं एक प्रतिबिंब आहे, हे आपल्याला कधीच निश्चितपणे सांगता येणार नाही. या जुन्या वाड्यात राहतात अनेक माणसं. त्यांच्यात प्रेम आहे, आपुलकी आहे, पण त्याचबरोबर आहे मत्सर, फसवणूक आणि अपूर्ण राहिलेली नाती. हळूहळू प्रत्येक पात्राचं खरं रूप समोर येऊ लागतं आणि मग जाणवतं जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. कारण प्रत्येक जण काहीतरी लपवत असतो आणि प्रत्येक आठवण काळाच्या ओघात थोडीशी बदललेली असते. काळ पुढे सरकतो, माणसं बदलतात, आयुष्य बदलतं, पण काही घरं आणि काही आठवणी तिथेच थांबून राहतात. त्रिकाल म्हणजेच 3 काळ, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. आणि हा चित्रपट आपल्याला सांगतो की भूतकाळ कधीच पूर्णपणे संपत नाही. तो सतत आपल्या आठवणींमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आणि आपल्या नात्यांमध्ये जिवंत राहत असतो. पण शेवटी हा चित्रपट आपल्यासमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न ठेवतो. आपण जे आठवतो ते खरंच घडलं होतं, की आपल्या आठवणींनीच त्याला एक वेगळा आकार दिला आहे? नसीरुद्दीन शाह, नीला नायडू आणि नीना गुप्ता यांनी या गुंतागुंतीच्या नात्यांना अत्यंत संयत आणि प्रभावी अभिनयाने जिवंत केलं आहे. गोव्याचं शांत आणि देखणं वातावरण, जुने पोर्तुगीज वाडे, मंद प्रकाश आणि संथ कॅमेऱ्याची भाषा, श्याम बेनेगल यांच्या संयत आणि सूक्ष्म दिग्दर्शनामुळे हे सगळं केवळ पार्श्वभूमी न राहत नाही, तर कथेतलं एक महत्त्वाचं पात्र बनून जातं. प्रत्येक फ्रेममध्ये गोव्याचं सौंदर्य दिसतं, पण त्या सौंदर्यामागे दडलेली असते एक हळूहळू उलगडणारी वेदना. हेच विरोधाभास त्रिकालला एक स्वप्नवत, नॉस्टॅल्जिक आणि अंतर्मुख करणारा अनुभव देतो. जर तुम्हाला अशाच विस्मरण्यात गेलेल्या अप्रतिम क्लासिक फिल्मच्या कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त चित्रपटांची कथा सांगत नाही, तर त्या चित्रपटामागचं जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया आणखी एका सुंदर क्लासिकच्या कथेसोबत. तोपर्यंत क्लासिक सिनेमाच्या या प्रवासात आमच्यासोबत राहा.